पुढचा प्रश्न आहे 71वा. तर हे काही इथं दिलेलं आहे आपल्याला आकृती. एका गावात इरा ए या खुणापासून दर्शविलेल्या प्रस्थानकाजवळ राहते, बी या खुणेने दर्शविलेल्या प्रस्थानकाजवळ काम करते. इथे ए जवळ राहते आणि बी जवळ काम करते. ह्या दोन ठिकाणी तिचं येणं जाणं नेहमी होतं. आणि हे रस्त्यांचे सर्व भाग दिलेले आहेत ते 100 मीटर लांबीचे. म्हणजे हे जे सगळे लाईन्स दिलेले आहेत, कोणतीही लाईन्स असतो ती सगळी कितीची आहेत? 100 मीटर लांब आहेत प्रत्येक लाईन. इराला कामावर जाताना वेगवेगळ्या मार्गांनी चालायला आवडते. ती नेहमी वेगवेगळ्या मार्गांनी जाते, परंतु ती सर्वात कमी अंतराचा मार्ग निवडते. ती जाते नेहमी वेगवेगळ्या मार्गाने. पण जर समजा एखादी मार्ग लांब पडत असेल तर ती त्याने नाही जाणार, ती कमी मार्गाने जाणार. म्हणजे ती सर्वात जवळ असलेल्या मार्गाने जाणार. ठीक आहे, जवळ असलेल्या मार्गाने सर्वात कमी अंतराचा मार्ग नेहमी निवडते. इराला चालता येणाऱ्या विभिन्न मार्गांची संख्या निवडा. बघा, सर्वप्रथम हे सगळे 100-100चे क्यूब आपल्याला माहिती आहे. हा इराचा ए या ठिकाणी आहे, हा बी या ठिकाणी आहे. इरापासून जर आपण कामाजवळ गेलं तर बघा, सर्वात पहिला कोणता बनतो? हा 1, हा 2, हा 3, हा 4, हा 5. समजते? हा 1, हा 2, हा 3, हा 4 आणि हा 5. किती झाला? 500 मीटर. एक ऑप्शन झाला. दुसरा ऑप्शन 1, 2, 3, 4, 5. इथून पण 500 मीटर वाला आहे. वाव मॅन, दोन्हीकडून 500 मीटर झाला. आता ह्याने इकडून फिरून जाईन का? अशी शक्यच नाही, त्याला जवळ पडता नाही. इथून 2 ऑप्शन झाले. मग तिसरा ऑप्शन हा 1, 2, 3, 4, 5. हा एक ऑप्शन 500चा. त्याच्यानंतरचा 1, 2, 3, 4, 5. हा एक ऑप्शन 500 मीटरचा वाला आहे. त्याच्यानंतर 1, 2, 3, 4, 5. हा एक ऑप्शन आहे डबल 500चा. आणि एक 1, 2, 3, 4, 5. हा पण डबल 500चा ऑप्शन आहे. काय समजलं याच्यानं तुम्हाला? हा एक रूट होता खालून, हा एक रूट होता वरून. किती झाले? 2. नंतर हा मधून गेलेला तिसरा, हा चौथा, हा पाचवा, हा. समजलं? तर मग असे एकूण 500 मीटरचे एकूण 5 रस्ते बनतील. किती रस्ते? 5 रस्ते बनतील जवळून जायला तिला. ती नेहमी जाऊ शकते 5 रस्त्यांनी. ते 500 मीटरचेच बनतील नेहमीच. त्यामुळे ऑप्शन येणार 4, 5.